नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 29 जुलै 2026 पर्यंतच्या महाराष्ट्रातील शेती आणि हवामानाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर वळलो, ओके, तर आता हवामान विभागाने राज्यासाठी एक मोठा इशारा दिलेला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे 29 ते 31 जुलै दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जो अंदाज आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे. ओके, जर आपण इथे रेड अलर्टचे जर जिल्हे बघितले, ओके, तर इथे चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. ओके, तसेच ऑरेंज अलर्ट, ओके, ऑरेंज अलर्ट असलेले जे जिल्हे आहेत ते आहेत नागपूर, भंडारा आणि वर्धा या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची जी शक्यता आहे ती वर्तवलेली आहे. तसेच येल्लो अलर्ट, ओके, येल्लो अलर्टचे जे जिल्हे आहेत ते विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ, ओके, तसेच कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, ओके, इथे तुम्ही वाचू शकता धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर, तसेच मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. ओके, तसेच अजून एक दुसरी हवामानाशी संदर्भात अपडेट आहे ती म्हणजेच की मुसळधार पावसाचा धोका आहे तो लक्षात घेऊन नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. ओके, तसेच सततच्या पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दरडी आहेत त्या कोसळण्याचा धोका वाढलेला आहे. मात्र राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे की 21 जुलै रोजी पावसाची तूट 12% होती, ती आता 28 जुलैपर्यंत केवळ 4%वर आलेली आहे. ओके, तसेच खरीप पेरणीबाबत एक अपडेट आलेली आहे. ओके, ती म्हणजेच की आता जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे खरीप पेरणीमध्ये मोठी सुधारणा झालेली आहे. राज्यात एकूण 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.68 लाख हेक्टर म्हणजेच 82% क्षेत्रावर पेरणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. ओके, तसेच जर आपण पिकांची स्थिती कंडिशन जर बघितली तर कापूसची जी पेरणी आहे, कापूस पिकाची पेरणी 36.49 लाख हेक्टरवर झालेली असून ती सरासरीच्या 96% आहे. तर सोयाबीनची पेरणी 45.10 लाख हेक्टरवर झालेली असून ती सरासरीच्या 86%वर आहे. ओके, तसेच काही जिल्ह्यांमध्ये अजून जी पेरणी आहे, ओके, ती अपेक्षित वेगाने झालेली नाही आहे. सोलापूरमध्ये ती 50% आहे. ओके, इथे तुम्ही वाचू शकता. नंदुरबारमध्ये 61% आणि पुणे जिल्ह्यात 57% पेरणी पूर्ण झालेली आहे आणि या भागात आणखी पावसाची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. ओके, तसेच आता नंतरची अपडेट थोडी महत्त्वाची आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आता ही मोठी प्रगती म्हणता येईल. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची ही महत्त्वाची अपडेट आहे की या योजनेअंतर्गत पहिल्या लाभार्थी यादीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. ओके, आता सरकारच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 16,96,000 शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. यासाठी 13,600 कोटी रुपयांची कर्जमाफी मंजूर करण्यात आलेली आहे. ओके, तसेच नंतरची अपडेट म्हणजे की पहिल्या लाभार्थी यादीतील सर्व पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. आतापर्यंत सुमारे 3,96,000 शेतकऱ्यांनी ही जी प्रक्रिया आहे ती पूर्णरित्या केलेली आहे. ओके, तसेच काही लाभार्थ्यांनी कर्जमाफीच्या रकमांमध्ये फरक असल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. सरकारने या सर्व त्रुटी चुका लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन शेतकरी मंडळींना दिलेले आहे. ओके, तसेच मराठवाड्यामधील थोडीशी एक समस्या आहे ती म्हणजेच की मराठवाड्यात लाभार्थी यादी, KYC पोर्टल आणि बँक नोंदी यामध्ये तफावतीमुळे काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. ओके, तसेच आता इतर थोड्या बातम्या आहेत संबंधित. आता 17 लाख शेतकऱ्यांची पहिली लाभार्थी यादी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 25 जुलै रोजी वाशिम येथे जाहीर केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिले माफ करण्याची घोषणासुद्धा केलेली आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजेच की मध्य प्रदेशातील सुमारे 2,000 शेतकरी मूग पिकाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी भोपाळकडे सध्या मोर्चा काढत आहेत. ओके, तर शेतकरी बांधवांना 29 जुलै 2026 पर्यंतच्या महाराष्ट्रातील शेती, हवामान, पावसाचा अंदाज आणि शेतकरी योजनांशी संबंधित या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स होत्या ज्या की मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेती, हवामान, सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठीच्या ताज्या अपडेट्ससाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.